भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत आल्याने एकच खळबळ जी आहे ती उठताना दिसते। आता नवीनच जे आहे भोंदू बाबाने सावकारकीचा जो प्रकार आहे तो शिर्डीमध्ये केल्याचा दिसतोय। सावकारकीच्या माध्यमातून 4 एकर जमीन सुमारे 50 कोटी रुपयाची जमीन अवघ्या 5 कोटीमध्ये हडप केल्याचा जो प्रकार आहे तो शिर्डीमध्ये घडलेला आहे। त्याचे जे सोबती आहेत खरात अशोक खरात जो आहे तो मेन आरोपी या फिर्यादीमध्ये केलेला आहे। त्याची पत्नी देखील कल्पना खरात जी आहे ती देखील या पूर्ण काटस्थानामध्ये सामील होती आणि तिचं देखील नाव या फिर्यादीमध्ये आहे। किरण सोनवणे असल, अरविंद बावके असल, तांबे असल, आणखीन बी काही नावं जे आहेत ते समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवल्या जाते आहेत। आणि अजूनही अनेक हॉटेलमध्ये जे आहे ते सावकारकीच्या माध्यमातून किंवा शिर्डीमध्ये सावकारकीच्या माध्यमातून त्याचा पैसा काळा पैसा जो आहे तो असण्याची शक्यता आहे आणि त्याचा देखील तपास शिर्डी पोलीस स्टेशन असेल SIT टीम असेल करताना आपल्याला दिसते। SK न्यूज किरण सोनवणे शिर्डी। आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे। त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते। एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे, अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे। शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे। एकूण यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत। दोघांना आपण अटक केलेली आहे। यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत।